रसरशीत अशी गवारची भाजी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा. खायला आहे ना जबरदस्त चव आहे बरं का. आणि काही नाही हो, एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. सर्वात अगोदर गवार मात्र निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर गवार आहे ना अगदी तेल टाकून मस्त अशी भाजून घेतलेली आहे. यानंतर वाटण करून घेऊया. वाटणामध्ये खरपूस भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर लाल मिरची, जिरे आणि खूप सारा लसूण, त्याचबरोबर अद्रक टाकलेले आहे. मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल टाकूया आणि वाटण मात्र तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया. वाटण परतल्यानंतर यामध्ये टाकूया मसाले. मसाल्यामध्ये हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, त्याचबरोबर अगदी घरगुती लाल तिखट टाकलेले आहे. तिखटाचं प्रमाण थोडं बघून टाका, कारण अगोदरच आपण लाल मिरचीचा वापरसुद्धा केलेला आहे. हे सुद्धा मसाले एकजीव करून घेऊया वाटणामध्ये आणि यानंतर यामध्ये टाकूया गवार. गवार टाकल्यानंतर परत एकदा एकजीव करून घेणार आहोत आणि यामध्ये जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल ना तेवढा रस्स्यासाठी पाणी वाढवायचं आहे. तर गरम पाणी वाढवायचं आहे. झाकण ठेवून अगदी 5 ते 7 मिनिटे वाट पहा आणि कुठलंही फॅन्सी वाटण घाटण न करता अगदी सिंपल घरगुती अवेलेबल असलेलं घरामध्ये आहे ना तेच टाकलेलं आहे आणि ही भाजी बनवलेली आहे. अशा प्रकारे गवारची भाजी जी आहे ना मस्त अशी झणझणीत लागते. ज्वारी, बाजरी, चपाती, अगदी राईससोबत जरी खाल्ला ना तर मस्त कमालच लागणार. मग तुम्हीसुद्धा आहे ना अशा प्रकारची भाजी आहे ना नक्कीच बनवू शकता. मला वाटते जेवढं कमी साहित्य भाजीमध्ये असेल ना तेवढी भाजी अधिक रुचकर लागते. तुमचं मत काय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पाहू शकता मस्त अशी गवारची भाजी जी आहे ना ती तयार झालेली आहे. मस्त तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा.